नमस्कार. महाराष्ट्राचं राजकारण. आता महाराष्ट्राचं राजकारण म्हटलं की मग विधिमंडळातला तो कार्यकर्त्यांमधला ठोशांचा सगळा प्रकार पाहायला मिळतो. आमदारांना कॅन्टीनमध्ये मारलेला ठोसा पाहायला मिळतो. ज्या स्वरूपामध्ये महाराष्ट्राच्या राजकारण्यांची प्रतिमा होती आहे हा चिंतेचा विषय. आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्याचं सुतोवाच विधिमंडळात केलेलं आहे की महाराष्ट्राचे आमदार किंवा नेते हे मुजोर होत आहेत अशा स्वरूपाची प्रतिमा तयार होती आहे. साहजिक ही प्रतिमा बदलावी लागेल. ज्या स्वरूपाचं राजकारण होतं आहे ते बदलावं लागेल. या पूर्ण परिस्थितीमध्ये राज्यातला राजकीय वातावरण ढवळून निघालेलं असताना एक मोठा बदल होताना पाहायला मिळाला आणि तो म्हणजे भाजपसारख्या मोठ्या पक्षाच्या प्रदेश अध्यक्षपदाची धुरा जी आहे ती रवींद्र चव्हाण यांच्याकडे आहे. अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आलेली ही धुरा आणि त्यातून पक्षाची विचारसरणी, पक्षाची प्रतिमा सांभाळत पुढे जाणं आणि निवडणुकांचं राजकारणात तर मातब्बर आहे भाजप, त्यातही विजयी होत राहणं हे त्यांच्यासाठी एक मोठं आव्हान असणार आहेत. आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी स्वतः चव्हाण सर आपल्याबरोबर, आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत. खूप खूप स्वागत आपलं. खूप धन्यवाद. आणि प्रथमतः तुमचं अभिनंदन. महत्त्वपूर्ण जबाबदारी. मुळात रवींद्र चव्हाणजी एक सर्वसामान्य कार्यकर्ता ज्याला खूप काही राजकीय पार्श्वभूमी नसते, त्याला प्रदेशाध्यक्षपदापर्यंतची मजल मारता येते. साहजिक हा भाजपमध्ये हे घडू शकतं आणि ते तुमच्याबाबत झालं. पण आपण प्रदेशाध्यक्ष होऊ शकतो याची जाणीव कुठे झाली आणि कुणामुळे तुम्ही प्रदेशाध्यक्ष झाला असं जर विचारलं तर त्याचं उत्तर काय असेल? खरं तर मला हे कधी स्वप्नातही कार्यकर्ता म्हणून काम करत असताना लक्षातही आलं नाही किंवा मी होऊ शकतो असं मला कधी वाटलंही नाही. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा मला पक्षाने जेव्हा सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये पार्टीची जबाबदारी म्हणून आपल्याला काम करायचं आहे आणि मग त्यानंतरच्या काळात कार्याध्यक्ष आणि आत्ता प्रदेशाध्यक्षपदाची धुरा दिली. पण असं म्हटलं जातं की यू आर ब्ल्यू आईड बॉय ऑफ देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीसांचा अगदी जवळचा जर कोणता नेता आत्ताचा बघितला तर रवींद्र चव्हाण आहेत. आणि त्याच स्वरूपात नितीन गडकरींचाही तितकाच जवळचा नेता म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. ह्या कॉम्बिनेशनमुळे प्रदेशाध्यक्षपद सहज गवसणी घालता आलं? खरं तर मी ज्यावेळेला कामाला सुरुवात केली त्यावेळेच्या काळ आणि त्या काळामध्ये मग ते नगरसेवक असेल किंवा त्यानंतरच्या काळात आमदार झालो, मंत्री झालो, हा प्रवास जो आहे तो प्रवास ज्यांनी ज्यांनी पाहिला, जे त्यावेळेच्या काळातले नेते होते त्या सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी पाहिला त्यांनी मला अतिशय चांगल्या पद्धतीने जवळून पाहिलं. त्यामधले नितीनजी त्यावेळेला अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती. त्यावेळेला मी नगरसेवक म्हणून काम करत होतो आणि त्यांनी फार कॉन्फिडेंटली म्हणजे ज्यावेळेला मला असं सांगितलं किंवा आमदार म्हणून विधिमंडळामध्ये हे 4 त्यावेळेच्या काळामध्ये आमच्याकडे कल्याण जी विधानसभा जी होती त्याचे 4 मतदारसंघ झाले होते आणि 4 मतदारसंघामध्ये नव्याने झालेला एक डोंबिवली मतदारसंघ होता आणि युतीमध्ये फक्त एकच मतदारसंघ हा भाजपला मिळणार असं जेव्हा लक्षात आलं होतं त्यावेळेला ही जबाबदारी फार मोठी होती. आणि त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जबाबदारी तुझ्याकडे आम्ही सोपवू. आणि त्यांनाही माझ्याबद्दल फार तसं कॉन्फिडंट होता. माझ्या कार्यकर्ता म्हणून माझ्याबद्दल त्यांना सर्वच माहीत होतं आणि तेव्हाही ते नेहमी म्हणत होते की पुढच्या काळामध्ये पार्टी पुढे नेण्यासाठी काही लोक ही फार महत्त्वाची असतात. त्यापैकी रवी तुझ्याकडे येणाऱ्या काळातली ही जबाबदारी फार महत्त्वाची आहे. खरं तर त्यावेळेच्या काळामध्ये कोणाला तरी डावलून हे मला उमेदवारी दिली गेली होती. त्यामुळे मी नेहमीच असा विचार केला की हे पार्टीने जे काही केलं आहे किंवा जे पाऊल उचललं आहे हे खरं तर पुढील मी पार्टीसाठी काहीतरी करणं हे अपेक्षित आहे. त्यामुळे नेहमीच असा विचार करत राहिलो की डोंबिवली मतदारसंघामध्ये हा तर तसं भारतीय जनता पार्टीचा जनसंघाचा बालेकिल्लाच आहे. या मतदारसंघामध्ये जो उमेदवार उभा राहील त्याला सहजपणे जिंकता येतं. परंतु या मतदारसंघासाठी मला जबाबदारी दिलेली नाही आहे. मला बाकी सर्व भागामध्ये ज्या ठिकाणी पार्टी म्हणून पार्टीच्या
वाढीसाठी काम करायचं आहे, त्यासाठी जबाबदारी आहे. त्यामुळे नेहमीच असा विचार केला की मला थोडंसं पुढे जाऊन काम करायचं आहे, म्हणून ही जबाबदारी आहे. अगदी पार्टीनं अगदी पाळण्यात पाय दिसावे आणि गुण कळावे तसं तुमच्याकडे बघून तुमच्यातले गुण हेरलेले आहेत आणि त्यातून तुम्हाला प्रदेशाध्यक्षपर्यंत पदापर्यंत पोहोचवलं आहे. पण तुम्ही ज्या काळामध्ये, जसं मी सुरुवातीला म्हणालो, परवा विधिमंडळामध्ये 2 राजकीय पक्षांचे, त्यात तुमच्या पक्षाचेही कार्यकर्ते होते किंवा त्या आमदाराचे कार्यकर्ते होते, ज्या स्वरूपामध्ये झडप झाली विधिमंडळाच्या लॉबीमध्ये, अत्यंत निंदनीय अशा स्वरूपाचं चित्र महाराष्ट्रानं बघितलं. आणि त्यावर मग प्रतिमा अत्यंत वाईट झाली राजकारणाची, राजकारण्यांची आणि आमदारांची. प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही त्या घटनेकडे कसं बघतात आणि त्या आमदारांना तुम्ही काय समज देता? खरं तर त्या संदर्भामध्ये आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय बावनकुळेजी, या सगळ्यांची जेव्हा चर्चा झाली, तेव्हा चर्चा झाल्यानंतर गोपीचंदजी जे आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये जे काही सूचना करायला हव्या, समज द्यायला हवी, ती दिली. आणि त्यानंतरच्या काळात आपण पाहिलं असेल सभागृहामध्ये त्यांनी ती दिलगिरी व्यक्त केली. खरं तर असे प्रकार विधिमंडळात काय, विधिमंडळाच्या बाहेरसुद्धा होणं हे काही चांगलं नाही आहे. त्यामुळे ते होऊ नयेत यासाठी पार्टी म्हणून जे प्रयत्न करायला हवेत किंवा ज्या गोष्टी पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना ज्या सांगायला हव्यात, त्या नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वजण मिळून त्या गोष्टीचा नक्कीच गांभीर्याने विचार करू. तर जरा हा झाला तुमच्या पक्षाचा प्रश्न. तुमचे जे मित्रपक्ष आहे ते कुठे रमी खेळत असतात, कुणी त्या कॅन्टीनमध्ये ठोसे मारतं, काय तुमच्या मित्रपक्षांना कसं समजावणार तुम्ही? खरं तर काय आहे की माझी जबाबदारी फक्त माझ्या पक्षातील कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना त्यांना समजवणं एवढी राहते. इतर पक्षांमधले असणारे सर्व नेते आहेत, ते नेते जे आहेत ते नेते त्यांनाही त्या संदर्भात योग्य प्रकारे जे आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी सांगतील, खात्री आहे. कारण देवेंद्रजींनी या संदर्भातली नाराजगी व्यक्त केल्यामुळे सर्वांना त्या सर्व गोष्टीची जाणीव आहे. पण ते रमी खेळणाऱ्या मंत्र्याला बदललं जाईल असं म्हणतायत का? तुमच्याशी चर्चा झाली का? महायुतीत काही चर्चा झाली? नाही, मला त्याची खरंच कल्पना नाही. खरं तर मी माझं असणारं पार्टी म्हणूनचं एम जे आहे ते फार एकदम स्पष्ट ठेवलं आहे. बरं. की येणाऱ्या काळामध्ये संघटनात्मकदृष्ट्या भारतीय जनता पार्टी गावखेड्यापर्यंत त्याची विचारधारा पोचली पाहिजे आणि त्यासाठी जे जे आवश्यक आहेत ते विषय कसे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पोचवता येऊ शकतील, केंद्रातलं असणारं सरकार असेल किंवा राज्यातलं असणारं सरकार असेल, यांच्या असणाऱ्या प्रत्येक विषय की जे पूर्णपणे खालीपर्यंत गेले पाहिजेत, पोचले पाहिजेत, यासाठी एक चांगल्या पद्धतीची सिस्टीम कशी उभी राहील, कार्यकर्त्यांची चैन कशी उभी राहील, त्यासाठी अधिक प्रयत्न करणं हे येणाऱ्या काळात फार गरजेचं आहे असं मला वाटतं. अगदी पक्ष म्हणजे भाजपची ओळखच आहेत मुळात की तो बूथ लेवलवर किंवा अगदी प्रभाग लेवलवर जाऊनही नेटवर्क उभं करतो आणि त्याचं काम मुळात तुम्ही कार्यकारी अध्यक्ष असणाऱ्यांपासूनच सुरू केलं. तुम्ही जबाबदारी दिली 1,00,000 सदस्य प्रत्येकाला तयार करण्याची, त्यात यश आहे मोठंचं मोठं. पण या पूर्ण परिस्थितीमध्ये पक्ष म्हणून तुम्ही विकसित होताय, अनेकांना बरोबर घेताय, तुम्हाला संधी मिळाली प्रदेशाध्यक्षपदाची. मग अगदी विश्व हिंदू परिषदेसारख्या संघटनेबरोबर पण तुम्ही जोडला गेला होतात. नंतरच्या काळामध्ये तुम्ही भाजपमध्ये येतात, भाजपमध्येही तुम्हाला संधी मिळाली. पण भाजपचा असा एक मोठा वर्ग आहे ज्याला असं वाटत राहतं की अरे आम्ही पक्षासाठी झटलो 25 वर्ष 30 वर्ष, आम्हाला संधी काही मिळत नाही, हे दुसऱ्या पक्षातून येतात, हे आमदार होतात, नेते होतात. तर ही जी परिस्थिती तयार होते आणि त्यातून जो कार्यकर्त्यामधली अस्वस्थता आहे, त्या अस्वस्थतेला शमवण्यासाठी तुम्ही काय करणार? खरं तर बऱ्याच ठिकाणी आता जेव्हा जेव्हा माध्यमांशी बोलतो तेव्हा माध्यमामध्ये फार अस्वस्थता आहे असं मला वाटतं. कारण भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता आहे, हा कार्यकर्ता हा नेहमीच राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः या भूमिकेतून तयार झालेला असा हा कार्यकर्ता आहे. त्याला सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टीची जाण आहे की येणाऱ्या काळामध्ये ही जी भूमिका किंवा ह्या सगळ्या भूमिका ज्यावेळेला घेतल्या जातात किंवा ही भूमिका घेण्याचं कारण काय, तर ती अशीच भूमिका घेतली जात नाही. पार्टीमध्ये
बूथ लेवलवरती, तिथल्या असणाऱ्या मंडल लेवलवरती, तिथल्या असणाऱ्या जिल्हा पातळीवरती, त्यानंतर प्रदेश पातळीवरती या सगळ्याची चर्चा करूनच पार्टीचं हित कशामध्ये आहे या गोष्टीचा विचार करूनच त्या संदर्भातला निर्णय घेण्याची एक प्रक्रिया, एक सिस्टीम जी आहे, कार्यपद्धती जी आहे, ती कार्यपद्धती वर्षानुवर्ष सुरू आहे. त्यामुळे समज गैरसमज होणं हे स्वाभाविक असतं, परंतु त्याच्यातून सुद्धा ज्यांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे त्यांच्याशी प्रत्यक्ष जाऊन चर्चा करणं, त्यांना त्यामधली असणारी ही भूमिका का घेतो आहे, कशासाठी घेतो आहे, या सगळ्या गोष्टी समजून सांगणं आणि मग त्यामध्ये त्यांना असलेला जो गैरसमज आहे तो दूर करण्याची एक पद्धत ही गेल्या वर्षानुवर्ष आहे. त्यामुळे अशा वेळेला त्या पद्धतीप्रमाणे प्रत्येकजण काम करतात. एखादा व्यक्ती हे माझ्यासारख्याकडून त्याला समजदारपणे समजून घेतो, काही वरिष्ठ लोक असतात तेही समजून सांगतात आणि मग त्याच्यातून मार्ग निघतो. चला आता यातून मार्ग निघेल, कारण तुम्ही त्यातले मातब्बरात सर्व भाजपचे नेते. या परिस्थितीमध्ये मधल्या काळामध्ये मुंबईमध्ये जो मराठी विरुद्ध हिंदी आणि हिंदी सक्तीचा विषय झाला, मुळात हिंदी सक्ती ही पहिलीपासून असावी की नसावी, ती पाचवीपासून असावी का, सरकार म्हणून एक विचार असू शकतो, पक्ष म्हणून तुमचा विचार काय? हे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. या संदर्भामध्ये आदरणीय देवेंद्रजींनी पक्ष म्हणून सुद्धा आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा, सरकार म्हणून सुद्धा जे काही म्हणायला पाहिजे होतं, जे आपलं मत आहे ते मत मांडण्याचा प्रयत्न केला. चॅनल्सवरती मांडलं, वृत्तसंस्थांचं सगळ्यात समोर मांडलं. खरं तर काय आहे की या संदर्भामध्ये जे केंद्रामध्ये ज्या पद्धतीने त्रिभाषा पद्धतीचा जो विचार केला गेला, ते 10-12 वर्ष या सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो आहे. आणि तो विचार केल्यानंतर का करावा, कशासाठी करावा या संदर्भात सुद्धा अनेक वेळेला चर्चा झाल्या. आता या सगळ्या चर्चा झाल्यानंतर सुद्धा परत मग त्याच विषयावरती जर आपण येत असू तर त्याला फक्त राजकारण म्हणून त्याच्याकडे विचार करावा असंच माझ्यासारख्याला वाटतं. परंतु तरीसुद्धा देवेंद्रजींनी या संदर्भामध्ये अतिशय शांतपणे, कुठेही इगो न ठेवता स्वतःचा तो GR जो आहे तो GR माघार घेतली. माघार घेऊन त्या संदर्भामध्ये असं मत व्यक्त केलं की या संदर्भातला एक अभ्यास गट हा तयार करावा आणि तो अभ्यास गट या संदर्भातला पूर्ण अभ्यास करेल. अभ्यास करून जे त्यांचं अहवाल असेल, मत असेल, ते मत हे मांडेल आणि मग त्या संदर्भातला जो काही निर्णय असेल, जो योग्य असेल अयोग्य असेल त्याची आपण चर्चा करू. एवढं झाल्यानंतर सुद्धा जर त्या संदर्भामध्ये जर त्याची कुठेतरी त्याच दिशेने जायचं जर कोणीतरी ठरवलं असेल तर त्या ठरवलेल्या दिशेला जाणं जर त्यांनी ठरवलं असेल तर तुम्ही आणि मी काहीच करू शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की एकदा कधीतरी महाराष्ट्राला दिशा जी म्हणतो आपण, ती दिशा कोणती दिली पाहिजे हे सुद्धा आपण ठरवलं पाहिजे. देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये एक वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्र एक वेगळ्या दिशेला जाताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतो आहे. आत्ताच एका अर्थव्यवस्थेच्या असणाऱ्या अभ्यासकांनी असं म्हटलं की 100% 2030पर्यंत 1 ट्रिलियनपर्यंत इकॉनॉमी जाणार आहे, हे असं म्हटलं जात आहे. याचा अर्थ काय, तर ही अशीच जाणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना एक विशेष प्रयत्न करण्याची गरज असते. एक वातावरण जे आहे ना, वातावरण हे एक चांगलं वातावरण निर्माण करण्याची सुद्धा गरज असते. याचा अर्थ असा असतो की केंद्रामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातलं सरकार आहे, राज्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामधलं महायुतीचं सरकार आहे. त्यामुळे धोरण म्हणून प्रत्येक विषयाला एक विचाराचं असणं, असं स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत एक विचाराचं ते राहिलं तर ते धोरण म्हणून त्याचं इम्प्लिमेंटेशन अतिशय चांगल्या पद्धतीने होतं किंवा त्यामध्ये असणाऱ्या ज्या त्रुटी असतात त्या त्रुटीसुद्धा सोडवता येतात. आणि ह्या अशा जर वातावरणामध्ये सर्व जर राहू शकलं तर त्याचा परिणाम जो आहे तो चांगला होऊ शकतो. चला, तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय काढला. निवडणुका तोंडावर आहेत, त्या ऑक्टोबरमध्ये होतील असं सांगितलं जात आहे.
मध्येच असंही म्हटलं जातं नाही नाही ऑक्टोबरमध्ये नाही होणार, त्या नोव्हेंबर डिसेंबर ढकलल्या जातील, आत्ता काही भाजपसाठी पोषक वातावरण नाही आणि त्यामुळे भाजप काही आत्ता निवडणूक घेऊ इच्छित नाही आणि ते काय घेणार नाही. ऑक्टोबरमध्ये होईल की नाही होणार? नाही, खरं तर या संदर्भातले सर्व निर्णय जे असतात हे काही सरकार म्हणून घेतले जात नाहीत. या संदर्भातले सर्व निर्णय जे असतात ते निवडणूक आयोग या संदर्भातले निर्णय घेतो आहे आणि एकदम स्पष्ट संकेत आहे, सरकारला सुद्धा निवडणुका घ्यायच्याच आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की निवडणूक आयोग त्या संदर्भातले जेव्हा कधी निवडणुका घेतल्या पाहिजेत त्या संदर्भातले निर्णय जे आहेत ते घेतील आणि भारतीय जनता पार्टी असेल किंवा सरकार या सगळ्या गोष्टीसाठी नक्की त्याची तयारी जी करायला हवी ती तयारी म्हणजे या परिस्थितीमध्ये चला निवडणुका होतील, पण हे जे मराठी हिंदीचं वातावरण ढवळून निघालं आहे आणि मुंबईमध्ये मराठी विरुद्ध हिंदीचा आणि मग 32% मराठी आहे, मग इतर प्रांतीय आहे, अशा स्वरूपामध्ये भाजपला पोषक वातावरण नाही, हे जे विश्लेषण केलं जातं आहे तथ्य आहे त्या? खरं तर एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की भारतीय जनता पार्टी किंवा महायुती आम्ही सर्वजण निवडणुका या खरं तर या विषयावरती लढू शकतो का, तर आम्ही लढणारच नाही. बरं, आम्हाला निवडणुका डेव्हलपमेंट या विषयावरती लढल्या पाहिजे असं म्हण, कारण आम्ही कामच तेवढं केलं आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात 11 वर्षामध्ये ज्या ताकदीने काम देशात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ताकदीने काम झालं आहे याची आम्हाला कल्पना आहे. देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये सुद्धा 2014 ते 2019 त्यानंतरच्या काळामध्ये आदरणीय एकनाथराव शिंदेजी मुख्यमंत्री असताना आणि पुन्हा आता देवेंद्रजी असताना ज्या ताकदीने काम होत आहे याची आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या महायुती म्हणून पथ्यावरतीच पडणार आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जनतेला सगळ्यांच्या लक्षात आहे की कशा पद्धतीने डेव्हलपमेंट जी आहे ती डेव्हलपमेंट होते. कोस्टल रोड ज्या ताकदीने होतो आहे, मेट्रोची कामं ज्या ताकदीने होत आहेत, हे सगळं जेव्हा समोर दिसतं आहे, डेव्हलपमेंट किती ताकदीने होते, केंद्रातले इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पूर्वी मिळणारे 1 रुपया आणि आज मिळणारे 10 रुपये, हा जो फरक आहे ना, हा फरक जो आहे हे समजतो आहे जनतेला. त्यामुळे मला असं वाटतं की निवडणुका या 100% डेव्हलपमेंटच्या दिशेने नेणं हे आम्ही काम करू आणि आम्हाला 100% गॅरंटी आहे डेव्हलपमेंटच्या पदरामध्येच लोक मतदान करतील. चला मतं तुम्हाला मिळतील अशी अपेक्षा करूयात. पण या परिस्थितीमध्ये शिवसेनेचा तुम्ही उल्लेख केला, एकनाथ शिंदेंचा, शिंदेंची शिवसेना ही स्थानिक स्वराज्य संस्था भाजपबरोबर लढवेल की नाही लढवणार? तुम्ही त्यांना बरोबर घेणार की नाही घेणार? एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रात आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून काम करत आहे. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे असतील, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा असतील, ही तिघही जणं आपण ओळखता, मातब्बर नेते आहेत. अगदी. या सगळ्यांना निवडणुकीचा प्रचंड मोठा अनुभव आहे. अगदी. त्यामुळे ह्या सगळ्यांना योग्य काय अयोग्य काय, जनतेच्या हिताचं काय, पक्षाच्या हिताचं काय, या सगळ्या गोष्टी त्यांना कळतात. त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही आमची तयारी करतो आहे की येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक ठिकाणचा महापौर जो आहे तो महायुतीचाच झाला पाहिजे, प्रत्येक ठिकाणचा नगराध्यक्ष हा महायुतीचाच झाला पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणचा जो कोणी जिल्हा परिषदचा अध्यक्ष किंवा पंचायत समितीचा अध्यक्ष असेल तो सुद्धा महायुतीचा व्हायला पाहिजे. याची तयारी आम्ही सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मिळून केलेली आहे. आता त्या संदर्भातला जो काही निर्णय असेल, आचारसंहिता लागतील त्याच्यानंतरच्या काळामध्ये ते जे तसं ठरवतील आम्ही घेऊ. चला, म्हणजे आता युती होणार की नाही होणार, महायुती महापालिकेत असणार की नाही असणार, हेही सरकारमध्ये ठरणार असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. या परिस्थितीमध्ये 2 ठाकरे एकत्र आले मधल्या काळामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्या संदर्भातलं एक वातावरण तयार झालं. खरं ते तुमचे मित्र पण आहेत, म्हणजे असं नाही की ते राजकीय विचार वेगळे असतील, मित्र आहेत तुमचे.
त्या दोघांच्या एकत्र येण्याचा राजकीय परिणाम काय पाहता तुम्ही? भाजपा अध्यक्ष म्हणून विचारतो मी हा प्रश्न, प्रदेशाध्यक्ष म्हणून सांगा. नाही, खरं तर एक गोष्ट काय लक्षात घेतली पाहिजे की आजची जर परिस्थिती पाहिली, निवडणूक अजूनही मला असं वाटतं 3 महिन्या 4 महिने किंवा असा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये होऊ शकतात. हल्ली एक शब्द तयार झालेला आहे की म्हणजे तो वारंवार मीडियाकडून सुद्धा येतो आणि आमच्याकडून म्हणजे राजकारण्यांकडून पण फार मोठ्या प्रमाणात येतो, नेरेटिव्ह सेट करणे. त्यामुळे प्रत्येक जण काय विचार करत आहे की आपण एक कोणता नेरेटिव्ह सेट करावा की ज्या नेरेटिव्हचा आपल्याला फायदा होऊ शकतो. निगेटिव्ह करावा, पॉझिटिव्ह करावा, कसा करावा ना, त्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. मला असं वाटतं की आताच्या घडीला ही सर्व मंडळी आमच्या सकट सगळीजणं प्रत्येकजण असा विचार करत आहे, चाचपणी सुरू आहे, काय करावं काय करू नये. मला असं वाटतं तुम्हालासुद्धा बरेच जण फोन करत असतील, मग असं केल्यानंतर निलेशजी काय वाटतंय तुम्हाला, कसं आहे, म्हणजे वातावरण बदललं आहे का, होत आहे का, चांगलं झालं आहे का. त्यामुळे प्रत्येकाची चाचपणी सुरू आहे. त्यामुळे आम्हीसुद्धा आता कसं आहे की थोडंसं काय म्हणा सावध म्हणा किंवा असं हो का नाही असं म्हणण्यापेक्षा काय आम्हीसुद्धा असा विचार काय करतो आहे की आम्ही आत्ता पार्टी म्हणून काय विचार करावा. तर 51% बूथची लढाई जी आहे ती आम्हाला पॉझिटिव्हली कशी जिंकता येऊ शकते, त्या दिशेने जर पार्टी म्हणून आपण जर गेलो तर येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला सोप्या जाऊ शकतील, महायुतीला सोप्या जातील, पार्टीलाही सोप्या जातील. त्या दिशेने काम करावं आणि सध्या वेट अँड वॉच सारखी भूमिका ठेवावी. बरं, जाऊ द्या. राजकीयदृष्ट्या 2 ठाकरे एकत्र आले हा विषय आपण आलायदा. 2 भाऊ एकत्र आले ठाकरे कुटुंबातले, त्याला तुम्ही कसं बघता? 100% हे अतिशय चांगलंच आहे. 2 भावांमध्ये हे संबंध चांगले होणं हे कधीही महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी हे अत्यंत चांगलंच आहे. त्यामुळे कोणालाही ते आवडेलच आणि मलाही आवडेल. क्या बात. या परिस्थितीत तुम्ही ठाण्यातून मुळात म्हणजे कल्याण डोंबिवली हा ठाणे तसा जिल्ह्याचा भाग येतो आणि रवींद्र चव्हाणांना प्रदेशाध्यक्ष का केलं, त्यांना जास्त ताकद का दिली, तर भाजपला शिंदेंना ठाण्यामध्ये त्यांच्या बालेकिल्ल्यात श द्यायचा आहे आणि म्हणून रवींद्र चव्हाणांना ताकद दिली जाते, असं एक विश्लेषण होतं. खरं तर हे ज्या पद्धतीने विश्लेषण होतं त्या पद्धतीने मला वाटतं का केलं जातं, कशासाठी केलं जातं हे मला माहीत नाही. परंतु गेली वर्षानुवर्ष मी असेन, शिंदेसाहेब असतील, आम्ही एकत्र महायुती म्हणून अनेक निवडणुका एकत्र लढलो आहोत. महायुती म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्या ठिकाणी काम केलं आहे. ते मुख्यमंत्री असताना मी त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये माझ्याकडे जबाबदारी होती. ही 2 खात्यांची जबाबदारी होती. हे सगळं आपल्याला सर्वांना माहीत आहे. त्यामुळे असं कुठेही काही होत नाही आणि आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा की कधी असं असतं की काही गोष्टी असतात पार्टी लेवलवरती किंवा पार्टीच्यामध्ये असणाऱ्या आणि प्रत्येक पार्टीच्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की त्यांच्या पार्टीचा विस्तार झाला पाहिजे. तर ती भूमिका कार्यकर्ता म्हणून स्वाभाविकपणे प्रत्येकामध्ये असते. ती भूमिका त्या वेळेला प्रत्येकाला वाटत असते. त्यामुळे आम्हालाही अशी वाटतं चला पार्टीचं एक्सपान्शन आणि पार्टी वाढावी साहजिक आहे, प्रत्येक पक्षाचा प्रश्न असेल, मग तो महायुतीत जरी असला तरी तो वाढवणार. या परिस्थितीमध्ये तुमची जी 25 वर्ष युतीतली अगदी जवळची घट्ट अशी युतीची आघाडी होती ती उद्धव ठाकरेंच्या सेनेबरोबर किंवा बाळासाहेब ठाकरेंच्या सेनेबरोबर आणि ती जी आत्ता शिवसेना आहे ती मधल्या काळामध्ये देवेंजींना खूप जवळून उद्धवजी भेटत आहेत, मग मध्येच आदित्यजी भेटत आहेत आणि मग उद्धवजी अचानक खूप उत्तम नेता आहे म्हणून देवेंजींचं वर्णन करत आहे आणि एक प्रगती ज्या माध्यमातून होते असं त्यांच्या नावाचा उद्गार केला जातोय. समीकरणं बदलत आहेत, उद्धव ठाकरे परत भाजपच्या जवळ येत आहेत, बरोबर घ्याल पुढच्या काळात त्यांना? हा जे बदल जे आहेत हे होणं हे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी नेहमीच चांगलं असेल. देवेंद्रजी अनेक वेळेला विधानसभेमध्ये त्यांनी नेहमी हे सांगितलं
की कोणीही पूर्णच्या पूर्ण राजकारणामध्ये हा कायमचा शत्रू नाही, हे ते वारंवार सांगतात. त्यामुळे टीका करत असताना किंवा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना वैयक्तिक टीका करू नयेत असे वारंवार सांगितलं जातं, बोललं जातं. मध्यंतरीच्या काळामध्ये अतिशय टोकाच्या वैयक्तिक टीका या केल्या गेल्या. खरं तर हे वातावरण जे आहे ते महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी अतिशय चांगलं आहे असं मला तरी निदान वाटतं, आणि असंच राहावं. बाकी युती होईल नाही होईल हा नंतरचा भाग असेल. परंतु मी मगाशी जसं सांगितलं, प्रत्येकजण चाचपण्याचा प्रयत्न करतो आहे. काय होईल, कसं होईल, काय नाही, सगळं प्रत्येकजण चाचपण्याचा प्रयत्न करत आहे. पण एक गोष्ट फार महत्त्वाची आहे, राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व या दोन गोष्टी भारतीय जनता पार्टी फार कटाक्षाने पाळण्याचा प्रयत्न करतात. आणि ह्या भूमिकेच्या बरोबर शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, हे दोघंजणं ही एकदम अतिशय घट्टपणे जोडलेले आहेत. आणि आपण पाहिलं असेल उद्धवजींची भूमिका असेल किंवा त्यांच्याबरोबरच्या असणाऱ्यांची भूमिका ही दरवेळेला धडसोड राहिली आहे. त्यामुळे त्याबद्दल त्यांना पहिल्यांदा त्यांची भूमिका तरी स्पष्ट करायला लागतील की त्या सगळ्या विषयामध्ये, आणि मग त्या संदर्भात काय होऊ शकतं ते ठरवत आहे. हरकत नाही. या परिस्थितीमध्ये आता पक्षांतर्गत म्हणजे तुमच्याकडे जबाबदारी आलेली आहे, पक्षांतर्गत बदलही अपेक्षित आहेत, महामंडळच्या नियुक्त्या होणं अपेक्षित आहे, आणि वाटप झालंय म्हणतात महामंडळांचं. झालं वाटप महामंडळांचं? किती पक्ष, कोणत्या पक्षाला किती महामंडळ मिळणार ते? नाही, खरं तर या संदर्भातल्या जी महायुतीची एकत्र जे बैठका होता त्या बैठकीचा भाग म्हणजे मी कार्याध्यक्ष ज्यावेळेला होतो तेव्हापासून मी असं, आता अध्यक्ष म्हणून मी सुद्धा आहे. महायुतीने त्या संदर्भातली एक टीम तयार केलेली आहे. त्या संदर्भात एवढी महामंडळं एवढी मोठ्या प्रमाणामध्ये असतात की त्याच्या सगळ्यांचं कोणती महामंडळं चांगली आहेत म्हणजे थोडीशी अपर लेवलवरती आहेत, तर त्या सगळ्या गोष्टीचा विचार हा गेल्या काही दिवस आम्ही सगळीजणं करतो. आणि मग त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये लवकरच या सगळ्या गोष्टींबद्दल कोणी कोणत्या मंडळाबद्दल मंडळ कोणत्या पक्षाला मिळावीत किंवा काय व्हावं या संदर्भातले निर्णय जे आहेत ते निर्णय घेण्यासाठी आम्ही सगळीजणं समन्वयाची जी समिती आहे ती समिती त्या संदर्भात एकमताने विचार करणार आहे. आणि नंतर मग वरिष्ठ जे नेते आहेत देवेंद्रजी असतील, आदरणीय शिंदेसाहेब असतील आणि अजितदादा हे त्या संदर्भातले निर्णय. म्हणजे आता असं म्हणायचं की महामंडळांचं वाटप अद्याप झालेलं नाही. आत्ता तर मी म्हटलं आम्ही की त्याच्यामधल्या असणाऱ्या ज्या काय म्हणतो आम्ही त्याची विभागणी कशी करावी किंवा काय करावी या संदर्भातलं थोडंसं वर्किंग जे आहे ते वर्किंग आम्ही करतो आहे, आणि लवकरच ते होईल. आणि लवकरच या सगळ्या गोष्टी पण महामंडळाच्या संदर्भातले निर्णय जे आहेत ते निर्णय घेतले जातील. आजच सकाळपासून एक चर्चा सुरू आहे आणि त्यात म्हटलं जातं की महायुतीतले 8 मंत्री जे आहेत ते बदलले जाणार आहेत आणि लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत. राज्यातल्या मंत्रिमंडळात फेरबदल अपेक्षित आहेत म्हणजे तुमच्या पक्षाकडून किंवा महायुतीत काय अपेक्षित असं काय आहे? ते मला तर 100% वाटतं की नाही. बरं, बाकी आता सकाळपासून सुरू झाले नाही, काल रात्रीपासूनच सुरू झालं आहे असं वाटायला लागलं. ते मी काय होतं की रोज कोणीतरी, मी म्हटलं जसं की एक शब्द वर्तमानपत्रातून, मीडियातून आणि आमच्या तोंडून सुरू झालेला आहे. कोणता तरी एखादा नेरेटिव्ह काय सेट करावा त्याचं एक कोणी ना कोणीतरी तयार करत असतो, त्यापैकी एक असावा असं मला वाटतं. सध्या तरी मंत्रिमंडळामध्ये बदल होणार नाही अशी शक्यता स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्यक्त करत आहे आणि भाजपनं ठरवल्याशिवाय काही मंत्रिमंडळामध्ये बदल होत नाही. त्यामुळे होतील असं काही दिसत नाही. आणि महामंडळ साहजिक आहे, प्रत्येकाचा अगदी जिव्हाळ्याचा विषय, कार्यकर्ता अगदी वाट बघतोय, तेही अद्याप झालेलं नाही, त्यालाही थोडा वेळ लागणार आहे. त्यामुळे स्पष्ट संकेत आहेत, थोडं थांबा, योग्य निर्णय योग्य वेळेला होतील. मुळात त्यांना रवींद्रजींना भेटल्यानंतर एक मनात चित्र कसं उभं राहतं तर एक प्रतिमा उभी राहते ती अमित शहांसारखी, मितभाषी पण स्पष्ट वक्ता, आणि तशा स्वरूपाचं काहीसं तुमच्याशी चर्चा करताना लक्षात आलं. तुम्ही आक्रमक कुठेही होताना दिसत नाही पण तुमच्या कामात आक्रमकता असते. त्यामुळे आम्ही तुम्हाला इतकी वर्ष पाहत आलेलो आहे. तुम्ही ड्रेस का नाही बदलला? भाई तुम्ही राजकारणाचा पोशाख साधारण असा पांढरा जब्बा, जॅकेट, आणि आता तुम्ही प्रदेशाध्यक्ष झालात,
ती जीन्स स्पोर्ट शूज आणि या व्यतिरिक्त बदलू नये असं काय कारण आहे म्हणजे? खरं तर काय होतं की बरीच वर्षानुवर्ष त्याच पोशाखात राहिलो आहे. असा काय मोठा बदल घडला आहे मला माहीत नाही. पद थोडंसं बदललं आहे, सगळं थोडंसं ही परिस्थिती असेल, पण असं कुठे काही लिहिलेलं नाही ना. SOP थोडी आहे की हे करायला की झाल्यानंतर हे करावं, असं काही कोणीतरी लिहिलेलं नाही. आणि थोडंसं असं वाटत राहतं की आपण जसे आहोत तसेच आपण राहिलो तर नक्कीच त्याचा की आपल्यामध्ये काही बदल व्हावा असं वाटलं नाही कधी. आणि मला असं वाटतं की तसंच राहिलेलं कधी बरं. तुम्ही मला खाजगीमध्ये म्हणालात की रवी असाच राहिला बरा, त्यामुळे तुमच्याच सल्ल्याने असाच राहतोय असं. मुळात माणसानं पोशाखानं बदलण्यापेक्षा आपल्या कामातून समाज कसा बदलता येईल या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. निश्चितपणे तुमच्या हातून ते घडेल, पक्षासाठी म्हणून पण आणि महाराष्ट्रासाठी म्हणून पण, अशी अपेक्षा करूयात. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या कामासाठी. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.